कल्याण फळेगाव खडवली रस्त्याच्या संत काँक्रिटीकरणामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. ग्रामस्थांचा तीव्र संताप. 3 महिन्यापासून काम रेंगाळले, वाहतूक विस्कळीत, अपघातात वाढ, वीज पुरवठाही खंडित, भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप. कल्याण फळेगाव खडवली या प्रमुख जिल्हा मार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम अत्यंत कासव गतीने सुरू असल्याने स्थानिक नागरिकांना आणि प्रवाशांना प्रचंड मनसंताप सहन करावा लागत आहे. हा रस्ता दानबाव खडवलीसह सुमारे 15 ते 20 गावांसाठी दळणवळणाचा मुख्य मार्ग असून तो नाशिक राष्ट्रीय महामार्ग आणि मुरबाडकडे जाणारा महत्त्वाचा जोड रस्ता आहे. त्यामुळे या मार्गावर दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे हा रस्ता सध्या प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे फळेगाव टिटवाळा मार्गावरील रुंदे गावाजवळील कळू नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे अनेक वाहन चालकांनी या मार्गाचा पर्यायी रस्ता म्हणून वापर सुरू केला. मात्र दानबाव खडवली रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खोदकाम करून ठेवण्यात आले असून गेल्या 3 महिन्यापासून काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. प्रशासनाने पर्यायी रस्त्याची कोणतीही व्यवस्था न करता रस्ता उकरून ठेवल्याने या मार्गावर रोज प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. रस्त्यात हायवा व इतर अवजड वाहने अडकत असल्याने शालेय बस, रुग्णवाहिका आणि ज्येष्ठ नागरिकांना तासनतास ताटकळत राहावे लागत आहे. खराब रस्त्यामुळे दुचाकी व रिक्षा उलटून अपघाताच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. रस्त्याचे काम करताना कंत्राटदाराने रस्त्यालगतच्या मोठ्या झाडांच्या मुळाजवळील माती बेजबाबदारपणे खोदून काढली. त्यामुळे ही झाडे कुमकुवत झाले आहे. अलीकडेच झालेल्या जोरदार वारा आणि पावसामुळे ही झाडे रस्त्यावर कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र एक मोठे झाड थेट मुख्य वीज वाहिनीच्या खांबावर पडल्याने संपूर्ण परिसराचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. गेल्या 2 दिवसापासून हजारो नागरिकांना अंधारात राहावे लागत असून महावितरण आणि ठेकेदारांच्या कारभारावर नागरिक संताप व्यक्त करत आहेत. जनता ठाणेदार न्यूज रिपोर्ट, सतीश चौधरी, कल्याण. आज माझ्या नगर दानबाव ग्रामपंचायत अंतर्गत जे रस्ते काम चालू आहे, एवढी दुरावस्था करून ठेवलेली आहे की रस्ता पूर्ण तोडून ठेवलेला आहे आणि करण्याची क्षमता यांची कमी आहे. अगदी 10 दिवसापासून यांचं काँक्रिटीकरण बंद आहे आणि त्यामध्ये आता पाऊस चालू झालेला आहे. रस्ता बंद होतो. शाळेत जाणारी मुलं असू द्या, आजारी पेशंट असू द्या, यांना नेण्या आणण्याचा पूर्ण मार्ग आमचा बंद करून टाकलेला आहे. आमच्या गोरगरीब माणसांनी आता जे गाड्या, बाईक, ॲक्टिवा नोकरीसाठी जातात, गाड्या कंटिन्यू पडत आहेत. कोण फ्रॅक्चर होतो आहे तर कोण काय मार लागतो त्यांचा, त्याची जिम्मेदारी घेणार कोण? PWD साहेबांना एवढं विनंती करेल तर साहेब, माझा जो रस्ता तोडलेला, आमची हरकत नाही आहे कोणती, माझा रस्ता जो तोडलेला आहे चोरी सुरळीत करून द्यावा. लाईट नाही आहे, लाईट नसून लोक त्रस्त आहेत. त्याच्यामध्ये आता तुम्ही रस्ते तोडून घरातून निघायचं कसं आणि खडवलीला पोहोचायचं कसं, असं घरीच टेन्शन येतो आहे. महिला भगिनी, आता माझ्या ज्या नवीन मुली वगैरे आहेत आमच्या, त्या ॲक्टिवा चालवतात. ॲक्टिवा तुमची चालूच शकत नाही अशा रस्त्यावर. गाडी फिसलल्याशिवाय राहत नाही आहे. फिसलल्यानंतर पडायचं आहे ना, पाय मोडायचंच आहे. याची जिम्मेदारी तुम्ही परिपूर्ण घ्या. PWDचे खात्याचे जे हिरवे साहेब आहेत, पोल साहेब आहेत, तुम्ही त्वरित माझ्या रस्त्यावर या आणि माझ्या रस्त्याची कारवाई लवकरात लवकर करून माझा रस्ता सुरळीत करून द्या. माझ्या लोकांना जे जे नोकरी धंद्याला जातात त्यांचे रस्ते सुरळीत करून द्या. एवढंच मी आज सध्या बोलू शकतो आहे. तसेच तुम्ही जी आता इथे माती काढली, माती कुठे टाकली, ती मातीचे भराव तसेच आहेत. त्याच्यामधले पाईप काढले, पाईप विकून खाल्लेत तुम्ही. ती पण पाईपलाईन मला सध्या लवकरात लवकर तुम्ही चालू करून द्या. एवढीच माझी विनंती आहे. धन्यवाद. अरे त्यामध्ये निघाल ना, अरे इकडे ना.